Hello everyone, welcome to our new video, that is lecture number 8, local institutions. So in this video series we are completing our course DEG 111, that is democracy, elections and good governance. So our lecture number 8 is local institutions. ठीक है, तो बघा, first of all, democracy, principle of democracy, dimension of democracy, then democracy and diversity, decentralization, fundamental rights in the Indian Constitution, outcomes of democracy, challenges of democracy, Election Commission of India, and election. These 7 lectures we have completed already. Okay. So in our next lecture, that is local institutions, we are going to learn about local institutions. In that, what it includes, so institution at local level. In that, municipal corporation, Mahanagarpalika, municipal council, also called as Nagar Panchayat. So powers and duties of both these local institutions. So see, flowchart of 3-tier system. First of all, union government, then state government, then local government. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार. आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये 2 पार्ट पडतात, पंचायत राज अँड म्युनिसिपॅलिटीज. आता पंचायत राजच्या अंडर काय होतं, डिस्ट्रिक्ट पंचायत किंवा जिल्हा परिषद, आणि जिल्हा परिषदच्या अंडर इंटरमिजिएट पंचायत किंवा पंचायत समिती किंवा तालुका लेवल आपण म्हणतो, आणि त्याच्या अंडर ग्रामपंचायत येते. त्यानंतर म्युनिसिपॅलिटीजच्या अंडर कोऑपरेशन और महानगरपालिका, आणि त्याच्या अंडर नगरपालिका, आणि म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपालिकेच्या अंडर अजून नगरपालिका. ठीक आहे, हा सिम्पली असा चार्ट आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार. स्थानिक सरकारचे 2 पार्ट पडतात. अँड देन बघा, आपण बघितलं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार, त्यामध्ये पंचायत राज आणि म्युनिसिपॅलिटी असे 2 पार्ट पडतात. आणि पंचायत राजच्या अंडर आणि म्युनिसिपॅलिटीच्या अंडर काय होते ते आपण आता बघितलेलं आहे. नेक्स्ट बघा, a nagar panchayat for a transitional area that an area in transition from rural area to urban area. तर नगर पंचायत काय आहे, तर ही ट्रान्झिशनल एरियासाठी आहे, जो एरिया रुरल एरियापासून अर्बन एरियापर्यंत जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्युनिसिपल काउन्सिल फॉर स्मॉलर अर्बन एरिया, म्हणजे लहान असा अर्बन एरिया जो असतो, तर त्या अर्बन एरियासाठी म्युनिसिपल काउन्सिल असते. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन कशासाठी असतं, तर लार्जर अर्बन एरिया असेल तर, मोठा असेल तर. ठीक आहे. एक्स्ट्रा पॉईंट बघा, एकच मिनिट. बलवंतरायजी मेहता, जानेवारी 1957, गव्हर्नमेंट अपॉइंटेड टू एक्झामिन द वर्किंग ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. 1952ला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो एस्टॅब्लिश केला गेला होता, तर त्याचं वर्किंग एक्झामिन करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एक मिनिट. हां, गव्हर्नमेंट अपॉइंटेड टू एक्झामिन द वर्किंग ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम and National Extension Services, also called as NES, which is established at 1953 to suggest measures for better working. तर बेटर वर्किंगसाठी काय मेजर्स असावेत ते सजेस्ट करण्यासाठी एस्टॅब्लिश केलेलं आहे. रिकमेंडेशन काय होतं बघा, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन. तर आपण डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन जे आपण बघितलं, ठीक आहे, विकेंद्रीकरण, तर ते रिकमेंडेशन होतं, विच अल्टिमेटली केम टू बी नोन ॲज पंचायती राज. म्हणजे पंचायती राज इस्टॅब्लिश करायचं रिकमेंडेशन केलं गेलं होतं. सो बलवंत राय मेहता कमिटी इंट्रोड्यूस्ड 3-टायर सिस्टीम इन इंडिया. तर बलवंतराय मेहतानी काय केलं, पंचायत राजमध्ये 3-टायर सिस्टीम इंट्रोड्यूस केली, आणि अशोक मेहता कमिटीने 2-टायर सिस्टीम इस्टॅब्लिश केली. ठीक आहे. राजस्थान वॉज द फर्स्ट स्टेट टू इस्टॅब्लिश पंचायती राज. सगळ्यात पहिल्यांदा राजस्थानमध्ये पंचायती राज इस्टॅब्लिश केली गेली होती, आणि त्याचं इनॉग्रेशन जे आहे ते जवाहरलाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959ला केलं होतं. आणि राजस्थानमध्ये कुठे इस्टॅब्लिश केली गेली होती पंचायत राज, तर नागौर डिस्ट्रिक्टमध्ये. राजस्थान वॉज फॉलोड बाय आंध्र प्रदेश, विच ऑल्सो अडॉप्टेड द सिस्टम इन 1953. 1959 2 ऑक्टोबर 1959ला राजस्थानमध्ये नागौर डिस्ट्रिक्टमध्ये हे पंचायत राज इस्टॅब्लिश केलं गेलं, आणि त्यानंतर लगेच आंध्र प्रदेशने सुद्धा ही सिस्टीम ॲडॉप्ट केलेली आहे. आता बघा, पॉवर्स काय आहेत, पॉवर्स ड्युटीज ऑफ नगरपालिका और म्युनिसिपल काउन्सिल. तर लाईटनिंग ऑफ पब्लिक प्लेसेस, रोड्स आणि बिल्डिंग, तर पब्लिक प्लेसेस, रोड्स आणि बिल्डिंगवर लाईट अवेलेबल करायची. क्लिनलीनेस ऑफ गटर्स, पब्लिक प्लेसेस अँड रोड, तर गटर असेल, पब्लिक प्लेसेस असेल, की रोडचं जी स्वच्छता आहे
ते काम आहे. बिल्ड फायर एक्सटिंग्विशर इक्विप्ड विथ फायर प्रोटेक्शन. तर फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते बिल्ड करायचे. रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट, देन रेग्युलेटिंग डिझास्टर्स बिझनेस प्रॅक्टिसेस, देन डिमॉलिशिंग डेंजरस बिल्डिंग आणि रिहॅबिलिटिंग अनहेल्दी पीपल. तर डेंजरस बिल्डिंग जे आहे ते डिमॉलिश करायच्या आणि जे अनहेल्दी पीपल आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं, पुनर्वसन करायचं. टू अरेंज फॉर द क्रिमेशन, म्हणजे आपण म्हणतो स्मशानभूमी म्हणजे अंतिम संस्कारासाठी ते अरेंज करायचं. कन्स्ट्रक्शन ऑफ बाथरूम्स, सॅनिटेशन्स, ड्रेन रोड्स, टॉयलेट्स इन द सिटी टू प्रोव्हाइड ॲड्युकेट वॉटर सप्लाय. टू रजिस्टर बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यू नोंद करायची. त्यानंतर नेमिंग द स्ट्रीट अँड नंबरिंग द प्लेसेस, तर रस्त्यांना जागांना नंबरिंग करायची. पब्लिक वॅक्सिनेशन, देन टू अरेंज ॲनिमल वॅक्सिनेशन अरेंज करायचं. प्रोव्हाइड पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस, रन फॅमिली प्लॅनिंग सेंटर्स, प्रमोटिंग पॉप्युलेशन कंट्रोल, फॅमिली वेलफेअर आणि स्मॉल फॅमिली. देन ओपनिंग अँड प्रमोटिंग प्रायमरी स्कूल्स, प्राथमिक शाळा ओपन करायचे, प्रमोट करायचे. प्रिंटिंग ॲन्युअल रिपोर्ट ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशनची जी वार्षिक रिपोर्ट आहे ती प्रिंट करायची. सेटिंग अप इम्पॉर्टंट लँडमार्क जे आहेत ते काय करायचे, सेट करायचे. त्यानंतर टू ट्रान्सफॉर्म टॉयलेट्स, देन डिस्पोजल ऑफ एक्सक्रीटा अँड लिटर्स इफ स्टेट गव्हर्नमेंट ऑर्डर टू कंपोज फर्टिलायझर फ्रॉम इट. तर त्यापासून जर फर्टिलायझर बनवायला सांगितलं स्टेट गव्हर्नमेंटनी तर ते डिस्पोज करायचं. त्यानंतर टू टेक मेजर्स टू इम्प्रूव्ह द लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड्स अँड कंडिशन ऑफ क्लिनिंग वर्कर्स. देन टेकिंग मेजर फॉर वेलफेअर ऑफ SC ST OBCs. देन मेडिकल हेल्प फॉर दोज सफरिंग फ्रॉम फॅटल आणि इन्फेक्शियस डिसिजेस, जे इन्फेक्शियस डिसिजेस किंवा फॅटल डिसिजेसपासून सफर करत आहेत त्यांच्यासाठी काय करायचं, मेडिकल हेल्प द्यायची. अँड फोर्स्ड टॅक्सेशन. आणि लास्ट आहे असिस्टिंग इन टाइम्स ऑफ स्केअरसिटी आणि स्टार्टिंगवर. तर स्केअरसिटीच्या वेळेस असिस्टन्स द्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा एक्स्ट्रा पॉईंट काय आहे. देर आर 5 सोर्सेस ऑफ इन्कम ऑफ अर्बन लोकल बॉडीज. तर अर्बन लोकल बॉडीज साठी 5 सोर्सेस आहेत इन्कमचे. ते कुठले आहेत? पहिला आहे टॅक्स रेव्हेन्यू. ठीक आहे. टॅक्स रेव्हेन्यूमध्ये काय येतं बघा, इन्क्ल्यूड्स प्रॉपर्टी टॅक्स असेल, एंटरटेनमेंट टॅक्स असेल, टॅक्सेस ऑन ॲडव्हर्टाइजमेंट असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल, टॅक्स ऑन ॲनिमल्स असेल, लाइटिंग टॅक्स असेल, त्यानंतर पिलग्रिम टॅक्स असेल, मार्केट टॅक्स असेल, अजून त्यामध्ये टोल ऑन न्यू ब्रिजेस असतील, त्यानंतर ऑक्ट्रॉय अँड सो ऑन. तर हे सगळे ह्या टॅक्स रेव्हेन्यूमध्ये येतात. त्यानंतर बघा एक मिनिट. त्यानंतर नेक्स्ट बघा आपण काय बघत होतो, नेक्स्ट पॉइंट दॅट इज टॅक्स रेव्हेन्यू आपण बघत होतो. तर बघा आता आपण बघितलं टॅक्स रेव्हेन्यूमध्ये हे सगळं येतं. टॅक्स हा पहिला इन्कम आहे अर्बन लोकल बॉडीचा. आता त्यामध्ये अजून बघा, इन ॲडिशन म्युनिसिपल बॉडीज इम्पोज व्हेरियस सेसेस लाईक लायब्ररी सेस असेल, एज्युकेशनल असेल, बेगरी असेल अँड सो ऑन. ऑक्ट्राय म्हणजे टॅक्सेस ऑन एंट्री ऑफ गुड्स इन टू लोकल एरिया फॉर कन्झम्पशन यूज ऑर सेल देअर इन हॅज बीन अबॉलिश्ड इन द मोस्ट ऑफ द स्टेट. खूप अशा स्टेटमध्ये हा जो आहे तो लागू केला जातो. प्रॉपर्टी टॅक्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॅक्स रेव्हेन्यू. त्या टॅक्स रेव्हेन्यूमध्ये हे सगळं येतं. हा एक इन्कम आहे अर्बन लोकल बॉडीसाठी. त्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे बघा. The source include rent on municipal properties, fees and fines, royalty, profits, dividends, interest, user charges and miscellaneous receipt. या सगळ्यांवर रेंट असतो. त्याचा हा सोर्स नॉन टॅक्समध्ये येतो. द युजर चार्जेस दॅट इज पेमेंट फॉर पब्लिक युटिलिटीज इन्क्लूड वॉटर चार्जेस असेल, सॅनिटेशन चार्जेस असतील, सेवरेज चार्ज असेल, त्यानंतर अँड सो ऑन. म्हणजे हे सगळे जे टॅक्स सोडून हे बाकीचे जे चार्जेस येतात किंवा जे रेंट येतात ते नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये येतात. ठीक आहे. तिसरा सोर्स आहे ग्रँट्स परमिशन. दिस इन्क्लूड द व्हेरियस ग्रँट्स टू गिवन म्युनिसिपल बॉडीज बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर सेव्हरल डेव्हलपिंग प्रोग्राम्स, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम डेव्हलप करायचे असतील, अर्बन रिफॉर्म इनिशिएटिव्ह असतील अँड सो ऑन. तर हा एक सोर्स असू शकतो इन्कमचा. चौथा आहे डिव्होल्युशन. आता डिव्होल्युशनमध्ये काय होतं बघा, दिस कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ फंड्स टू अर्बन लोकल बॉडीज. म्हणजे फंड दिले जातात बघा फ्रॉम दी स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारकडून फंड दिले जातात वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी. अँड दिस डेव्हलपमेंट इज मेड ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेशन ऑफ स्टेट फायनान्स कमिशन. तर स्टेट फायनान्स कमिशन जे असतं तर त्यांच्या रिकमेंडेशनवरून जे काही हे डेव्होल्युशन करायचं आहे तर ते जे फंड आहे ते ट्रान्सफर केले जातात. तर तो फंड एक सोर्स असू शकतो अर्बन लोकल बॉडीचा. त्यानंतर लोन्स असतील, कर्ज असेल. द अर्बन लोकल बॉडीज रेज लोन्स फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ॲज वेल एज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू मीट देअर कॅपिटल एक्सपेंडिचर. तर त्यांचे जे भांडवल एक्सपेंडिचर जे आहे तर ते फुलफिल करण्यासाठी ते काय करत असतात, राज्य सरकारकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून कर्ज घेत असतात.
and they can borrow from the financial institution or other bodies only with the approval of state government. राज्य सरकारने जर परमिशन दिली तर ते लोन घेत असतात. तर हे काही 5 सोर्सेस आहेत अर्बन लोकल बॉडीजला इन्कम जिथून भेटतो. टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, ग्रँट, डिव्होल्युशन आणि लोन्स. नेक्स्ट बघा, आता महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशनच्या हे काय आहेत, पॉवर किंवा ड्युटीज काय आहेत. टू बिल्ड स्ट्रॉंग लँडमार्क दॅट शोज दी बाउंड्रीज ऑफ द सिटी. तर सिटीच्या बाउंड्री शो करतील असे लँडमार्क त्यांना बिल्ड करायचे. त्यानंतर प्लॅनिंग फॉर सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, प्रमोटिंग अर्बन फॉरेस्ट्री, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, इकॉलॉजिकल इश्यू, देन कीप क्लीन ऑल पब्लिक प्लेसेस, सँड रोड्स इन द सिटीज, सगळे स्वच्छता ठेवायची. डिस्पोजल ऑफ वेस्ट इफ स्टेट गव्हर्नमेंट ऑर्डर टू कंपल्स फर्टिलायझर फ्रॉम इट, त्याचा. त्यानंतर फायर एक्सटेंजिशर equipped with fire protection, to arrange public medical assistance, then lightening public places, keeping office, monument, open space and other property in good condition, naming the street, numbering the places, regulating risk industries ज्या आहेत त्या रेग्युलेट करायच्या, to arrange for crematory and dispose of helpless dead bodies. तर ज्या इथं सिमेटरी झालं बघा, क्रिमेटरी पाहिजे, CREMATORI पाहिजे. तर म्हणजे स्मशानभूमी अरेंज करायची आणि जे हेल्पलेस म्हणजे बेवारस अशा डेड बॉडीज आहेत त्या डिस्पोज करायच्या. बिल्ड पब्लिक मार्केट, लाफ्टर हाऊस अँड रेग्युलेट टू इट, वॅक्सिनेट पीपल, रनिंग प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, इम्प्रुव्हमेंट ऑफ डिसीज सेटलमेंट अँड रिमूव्हल ऑफ हार्मफुल श्रब्स, टू रजिस्टर बर्थ अँड डेट, जन्म मृत्यू नोंद, मेंटेनिंग पीपल रोड अँड सबवे, पब्लिक रोड अँड सबवे. त्यानंतर रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट, टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट वॉटर सप्लाय अँड टेकिंग मेजर्स फॉर इट, preventing the spread of infectious diseases and obstruct it, carry on काय म्हणायला आहे, कॅरी आउट द रिस्पॉन्सिबिलिटी एंट्रस्टेड विथ द लॉ. तर लॉच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या कॅरी ऑन करायच्या. आणि डिमॉलिशिंग डेंजरस बिल्डिंग, ज्या डेंजरस अशा बिल्डिंग आहेत त्या डिमॉलिश करायच्या. हे सगळं महानगरपालिकेच्या पॉवरच्या अंडर येतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक्स्ट्रा पॉईंट आता याबद्दल. वर्ल्ड्स फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन कुठं होती? लंडन म्युनिसिपल कॉर्पोरेशन. जगाची पहिली लंडन म्युनिसिपल कॉर्पोरेशन. वर्ल्डची सेकंड मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशन. द फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन इंडिया इज ॲट मद्रास इन 1687, 1687ला. देन इन 1726 द म्युनिसिपल कॉर्पोरेशन वेर सेट अप इन बॉम्बे अँड कलकत्ता. 1687ला मद्रासला पहिली होती भारतामध्ये आणि त्यानंतर बॉम्बे आणि कलकत्ताला 1726ला केले गेले. त्यानंतर फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे फादर कोण होते? तर लॉर्ड रिपन होते, लक्षात ठेवा. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जे फादर आहेत ते कोण होते? लॉर्ड रिपन. ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स देअर आर फोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इंडिपेंडन्सच्या वेळेस 4 म्युनिसिपल कॉर्पोरेशन होत्या. मद्रास जी पहिली होती, कलकत्ता, मुंबई आणि त्रिवेंद्रम ही चौथी नवीन झालेली आहे. दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1958ला झाली. मॅक्झिमम नंबर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन महाराष्ट्रामध्ये आहेत, टोटल 26. अँड मॅक्झिमम नंबर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन MH ठाणेला 6 आहेत, म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये. आणि मेंबर्स किती? मॅक्झिमम 221 आणि मिनिमम 65 मेंबर्स. ठीक आहे. थँक्यू. बघा, आपला लेक्चर नंबर 8 आहे लोकल इन्स्टिट्यूशन. यामध्ये आपण बघितलं लोकल इन्स्टिट्यूशनमध्ये फ्लो चार्ट बघितला आपण 3 टायर सिस्टीमचा. त्यानंतर आपण हे नगरपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन कुठं असतं ते बघितलं. एक्स्ट्रा पॉईंट आपण बघितले. त्यानंतर पॉवर्स आणि ड्युटीज नगरपालिका आणि म्युनिसिपल काउन्सिलचे बघितले. त्यानंतर एक्स्ट्रा पॉईंट आपण बघितले की अर्बन लोकल बॉडीजला सोर्स कुठून येतात इन्कमचे. त्यानंतर पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ महानगरपालिका ते बघितले आपण. एक्स्ट्रा पॉईंट आपण बघितले. त्यानंतर असा हा आपला तर लोकल इन्स्टिट्यूशनचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. थँक्यू.